जय शिवराय मित्रांनो, योजना एक्सप्रेसवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या मात्र शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या राज्याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी 363 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे राज्यातील 10 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना लवकरच मदतीचे वितरण करणे शक्य होणार आहे. यापूर्वीही राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आली होती. यापैकी 13,500 कोटींच्या आसपासचे वितरण झाले असले तरी 5,800 कोटी रुपयांची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांचे नुकसानीचे काही प्रस्ताव प्रलंबित होते किंवा शासनाकडून मंजूर झालेले नव्हते, ज्यामुळे अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. प्रलंबित असलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा समावेश होता, जे शेवटच्या अतिवृष्टी आणि पुराने बाधित झाले होते. याचबरोबर सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती त्यांचे प्रस्ताव देखील प्रतीक्षेत होते. आता मदत व पुनर्वसन विभागाने या सर्व प्रतीक्षित प्रस्तावांवर स्वाक्षरी केली आहे. लवकरच या संदर्भातील शासकीय अध्यादेश म्हणजे GR निर्गमित केला जाणार आहे, ज्यामुळे ही रक्कम मदतीच्या वितरणासाठी तातडीने उपलब्ध होईल.